माझी जातीचे मज भेटो कोणी पाहिल्यासारखं खरे आवडीची धनी फेडावया को कमी राहते आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी तया लागी जीव होतो कासा विस पाहतील वास नयनही आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी सुपला हा जन्म होईल तेथोनी देता लिंगन वैष्णवासी आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गाऊया गोपाळा धनीवरी आवडे जा हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझे मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी मस्तकासो दिनरजनी श्री ज्ञानदेवाचरणी केला जगासी उपकार तारी येले नारी नर श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरणौ रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी
वाढले अंतरे प्रेम सुख विठाल माझी जातीचे मज भेटो कोणी माझ्याकडे बघा आवडीची धनी फेडावया आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसी आती मनी अर्थ माझी अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा 5 चरणाचा 5 हे डबल जो आवाज येतो तो कमी करा डबलचं कमी कर पहिलं लय भारी होतं रे पहिल्यासारखं करा जरा 5 चरणाचा 5 कडव्याचा भगवंताच्या दारामध्ये इच्छा प्रगट करणारा हा अभंग आहे। आज कार्तिकी एकादशी आहे प्रबोधिनी एकादशी आहे आणि देवाच्या दारात प्रत्येक महिन्याच्या एकादशीला तुकोबाराय जायची भजन करत असताना देवाला काहीतरी मागायची इच्छा प्रगट करायची। आजच्या दिवशी तुकोबारांनी इच्छा प्रगट केलेली आहे की माझ्या जातीचा मला भेटला पाहिजे। मग तुकोबारांच्या जातीचा कोण असतो कसा असतो याचं गोड चिंतन अभंगामध्ये आलेलं आहे। आपण आपल्या 11 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये ते पाहण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या पवित्र अशा नांजा नावाच्या गावी गेल्या अनेक वर्षापासून परंपरेचा चालत असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा खंडन सप्ताह सोहळा आणि या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा 5व्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा आपण समस्त ग्रामस्थ मंडळी नांजेकर यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून परंपरेनं जवळजवळ 24 वर्ष पूर्ण झालेत। एक रौप्य महोत्सवी वर्ष पुढच्या वर्षी आहे। नामदेव महाराज पागरी असतील उत्तम महाराज जाधव निंबोळा असतील या सगळ्या साधू संतांच्या आशीर्वादातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 5व्या दिवसाची सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्हाला मिळालेली आहे। समस्त गावकरी व भजनी मंडळी नांजा तालुका भोकरदन जिल्हा जालना या सगळ्यांच्या वतीनं आमचे माऊली महाराज असतील सरपंच असतील गावचे आधी करून आपण सगळ्यांनी ही सेवा आमच्या पदरापर्यंत घातलेली आहे आणि आज आपल्या गावी येण्याचा योग निर्माण आहे असं राहू द्या। अतिशय सुंदर वातावरण कार्यक्रमासाठी उपस्थित आहे महाराष्ट्राची प्रसिद्ध गायन सम्राट गानपुकिळा कैलास महाराज पवार यांचा आवाज समाजाला वेड लावणारा आवाज आहे। कीर्तनातल्या चाली तरुण मुलांना आवडतात तरुण पिढी त्यांच्या गायनावरती फिदा झालेली आहे। एखाद्या कीर्तनाला लोक येणार नाहीत पण कैलास महाराजांच्या चाली ऐकायला लोक आल्याशिवाय राहणार नाहीत असं गायन ज्यांचं झालं उभा महाराष्ट्र त्यांचं नाव घेतोय आणि आपल्याला परम भाग्यानं ते मिळालीत नाही तर त्यांच्या डायरीमध्ये जागा नाही व्यस्त आहे पण तरी सुद्धा आपल्या सगळ्या परिसराचं ते वैभव आहेत। आपल्याच तालुक्यात त्यांची जन्मभूमी आहे आणि त्याद्वारे माझ्या परिसराला मी कधी विसरणार नाही असा जमिनीवर पाय असलेला आमचा हा गायक माझ्या संगतीमध्ये महाराज राहिले बरेच दिवस आता खूप नाव झालेलं आहे त्यांचं फार गोड गातात त्यांच्या चाली त्यांची पदं त्यांच्या गवळणी लोकांना आवडतात म्हणून त्यांना बोलवलं जातंय। गोड गायन असणारे व मी मगाशी ज्या रूममध्ये बसलो होतो तिथं बरेच तरुण म्हणत होते महाराज आम्ही पूर्वी कीर्तन ऐकत होतो पण कैलास महाराजांच्या चाली ऐकल्यापासून जास्त कीर्तनाचं वेड लागलं म्हणजे ज्यांच्या हृदयापर्यंत चाली गेल्या तरुण मंडळी त्यांच्याकडे आकृष्ट झाली असे आमचे गायन सम्राट भजन सम्राट महाराष्ट्राचा आवडता आवाज हृदयाला लागणारा आवाज असणारे आमचे कैलास महाराज पवार महाराजांना वंदन आहे। त्यांच्या शेजारी दुसरे अमोल महाराज आहेत ते पण सुंदर गायक आहेत त्यांना वंदन। आणखीन एक कैलास महाराजांच्या पाठीमागं आणि आपल्या भागामध्ये महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाची एक मोठी जादू आहे कोणाच्याही मागं म्हणू शकतात पुढं म्हणू शकतात अत्यंत निर्मळ स्वभावाचा धनी असणारे आमचे प्रदीप महाराजांना आपण चिलिया बाळ म्हणतो लाणे चिलिया बाळ आहेत ते 2 चिलिया बाळ आहेत महाराष्ट्रात एक कन्नड तालुक्यात आहेत एक भोकरदन तालुक्यात आहे त्याद्वारे म्हणजे आमचे लहाने चिलिया बाळ मूर्ती लहाने पण कीर्ती महाने बरं का आवाज खूप गोड आहे व त्यांचंही गाणं अतिशय सुंदर आहे हृदयाला लागतं आणि सगळ्यांना धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे। माझे जीवलग मित्र आहेत आमचे प्रदीप महाराजांना चिलिया बाळांना वंदन अमोल महाराज कैलास महाराज आपण गावातील परिसरातील सगळी छोटी मोठी टाळकरी मंडळी सगळ्यांना वंदन। या कीर्तनाच्या निमित्ताने या गायकांना कीर्तन करायला साथ देण्यासाठी महाराष्ट्राचा टॉप 10 मधला आता सध्या तरुण पिढीमध्ये ज्याचं चांगलं नाव झालंय असं आमचा करण महाराज फार छान वाजवतो बानुशे महाराज घनसांगवी तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातच त्याचं गाव आहे पण या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मी आता गणेश जाधवांच्या गावाला जिथं जिथं आलो मी तिथं तिथं महाराज वाजवायला असतात असे आमचे करण महाराज
त्यांना माझं वंदन आहे. खूप तयारी झालेली आहे, हाताला स्पीड आहे. एखादी बुलेट ट्रेन कमी पडेल पण त्यांचा हात जास्त पळतोय, एवढा असा तयारीचा हात झाला आहे. करण महाराजांनाही वंदन. आमच्या संगतीत गणेश महाराज, आमचे राहुल महाराज, आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, गावातील सगळे सरपंच आदी करून आपण सगळे आल्यापासून स्वागत करणारी मंडळी, शूटिंग करणार आमचा माऊली असेल ज्याच्या संबंधातून ही तारीख आम्हाला प्राप्त झाली, गावचे सरपंच आल्यापासून स्वागत करतायत आपण सगळी मंडळी, त्यांना प्रतिसाद देत आहेत. गावकरी मंडळी, एखाद्याचं घेतलं म्हणजे सगळ्याचं घेतलं, सगळ्याचीच नावं येत असतात त्याच्यात. आपण सगळी गावकरी, भजनी मंडळी, तरुण मंडळी बहुसंख्य आहात. सगळ्या गावकऱ्यांना, नांजा गावाला धन्यवाद देतो. बहुसंख्य मातृवर्ग बसलेला आहे, माता माऊल्यांना धन्यवाद देतो. सिस्टीम अतिशय चांगली लावलेली आहे. जेवढा आवाज पाहिजे तेवढं गोड असं जे लागतंय ते, जेव्हा ट्रबल, जेव्हा विको, जेव्हा बेस पाहिजे तेवढं देण्याचं काम म्हणजे कैलास महाराजांची बंधूच आहे. माऊली मंडप, माऊली सिस्टीम त्यांनी नाव दिलेलं आहे. छान अगदी आवाज दिलाय व सगळ्या सिस्टीम वाल्यांना म्हणजे आमचा परिवारातलाच आहे. महाराजांची बंदूक आहे आणि आमची बंदूक आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. आधी करून आपण बसल्यापैकी आमचे रामेश्वर दादा आहेत. प्रत्येक कीर्तनाला येतात, रोज माहिती सांगतात, अभंग लिहितात. खूप चांगलं काम त्यांचं आहे. आणि एक पेन भेट देतात तारखी लिहायला. आता नवीन डायरी पेनच लागत होता आणि तेवढ्यात त्यांनी पेन दिला, म्हणजे असं भेट देतात. आणि आमचे जीवलग आहेत, फार गोड कीर्तन करायला प्रेम करतात. रामेश्वर दादांच्या बरोबर आलेली काही मंडळी, त्यांना वंदन. आमचे गणेश दादा आहेत जाधव, त्यांच्याही गावी माझं शिवरात्रीला कीर्तन असतं. आणि अशा आपण सगळी परिसरातून आताच एक 2-3 दिवसापूर्वी, 2 दिवसात म्हणजे कालच परवा रात्री फक्त पळसखेड्याला आपण ही सगळी मंडळी आली होतात व महाराजांचं आणि माझं गायन ऐकायला, महाराजांच्या चाली ऐकायला आपण सगळेजण येत आहात. सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक झालो असं समजतो. आपले पेटी वादक आहेत त्यांनाही वंदन. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. विनंती आहे, कधी 11 वाजतील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठ्ठल. आज 5व्या दिवशी जो अभंग आपण निवडलाय, सगळा अभंग जरी पाठ नसला तर पहिलं चरण बहुतेक सगळ्यांच्या पाठ आहे. सध्या तरी सगळ्यांच्या पाठ आहे. माझी जातीचे मज भेटो कोणी, बहुतेक सगळ्यांच्या पाठ आहे. ओबीसीवाल्याच्या पाठ आहे, सगळ्यांच्या पाठ आहे, सगळ्यांच्या पाठ, सगळ्यांच्या. बहुतेक इथं बसलेल्यांच्या नाही सगळा अभंग पाठ असला तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला सध्या एवढं प्रमाण पाठ आहे, माझी जातीचे मज भेटो कोण. बरं, पण ते त्याच्यासाठी वापरलेलं नाही, हे जरा डोक्यातून काढून टाका. तुकाराम महाराजांचा अभंग असा कुठं जातीवाचक असतो का? तो अजिबात नाही. पण ते जात शब्दाचा अर्थ इथं थोडा वेगळा आहे, तो मी पुढे सांगणार आहे. पण तुकोबारायांना जातीचा पाहिजे अशी इच्छा आहे. इच्छा काय की मला जातीचा पाहिजे. पांडुरंगा, मी तुझी वारी करतो, मी तुझा सप्ताह करतो, मी भजन करतो, नामस्मरण करतो. माझी एक इच्छा आहे तुझ्या दारात, माझ्या जातीचा मला भेटला पाहिजे. तशा 3 इच्छा आहेत बघा. एक तुमची माझी इच्छा आहे, एक साधूची इच्छा आणि एक देवाची इच्छा. 3च इच्छा आहे जगात. एक तुमची माझी इच्छा, 2 साधूची इच्छा आणि 3 देवाची इच्छा. काय देवाची इच्छा आहे? एको अहम बहुशा, अनेकत्व रूपानं नटावं, ही देवाची इच्छा आहे. ममेवंशु जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति व सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनंच. 15व्या अध्यायात मस्त श्लोक आले, त्याच्यावर माऊलींचं चिंतन आहे. रवी तरी सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुका ही ऐशी, अनेकत्व रूपानं नटावं, ही देवाची इच्छा आहे बरं का. एकलेन कंठेची म्हणून आयेने केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो, ऐसा लाग विहा माया सूत्रधारी, ऐसा लाग विहा. काय गोड प्रमाणे बघा. अनंत रूपे अनंत वेशे, देव नटला नानापरी, भरोनी उरला चराचरी. अनेकत्व रूपानं नटावं, देवाची इच्छा आहे. हो, माणसात असावं, स्त्रियात असावं, पुरुषात असावं, सगळ्यामध्ये मीच असावं. ही कोणाची?
प्रमाणे सगळ्यांच्या पाठे सर्वा घटी राम देहादेही एक सगळ्यामध्ये मी नटावं देवाची इच्छा आहे. चला त्याच्या पुढे तुमची माझी इच्छा आहे, माणसाची पण इच्छा आहे, प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे, वेगवेगळी आहे, पण प्रत्येकाला आहे. कुणाला गायन आवडतंय कीर्तनातलं, काहीला चिंतन आवडतं, काहीला विनोद आवडतो, काहीला भजन आवडतं, काहीला मार्मिक आवडतं, काहीला गाणी म्हटलेले आवडतात, काहीला ओव्या म्हटलेल्या आवडतात, काहीला कविता प्रत्येकाची आवड आहे महाराज. ज्याचं त्याचं भिन्न भिन्न झालं, प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं म्हणून तर 8 कीर्तनकार वेगवेगळे आहेत बघा, भिन्न भिन्न प्रकारचे असतात. का कुणाला काय कुणाला काय आवडतंय, भिन्न भिन्न. कुणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला फिरायला घुमायला, टीव्ही, कसोटी, वनडे, 20, IPL, राजस्थान, दिल्ली, पंजाब, मुंबई, विराट कोहली, धोनी, गांगुली, काय एक एक मारा. प्रत्येक इथं बसलेल्याची एक आवड नाही, एक इच्छा नाही, पण इच्छा नाही असा माणूस नाही. इच्छा सगळ्याला, फक्त भिन्न भिन्न सगळ्यांच्या सांगू शकत नाही आपण. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या 2 इच्छा सांगितल्या. जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडिये. जगाच्या 2 इच्छा आहेत. एक सत्ता आवडते, सत्ता बोलताना थोडा विको कमी राहू म्हणताना ते जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडते. तरुणांनो, आता सध्या आपण पाहतोय सगळेजण आपल्याला मतदान मागतात, आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. मी काही कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही, पण सगळे मागतात की नाही, का मागतात त्याचं कारण सत्ता आवडते महाराज सगळ्यांना. या विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीची आवड आहे महाराज ती सत्ता. मला वाटतं गायकांनी माझं ऐकलं पाहिजे, गायकाला वाटतं महाराजांनी आम्हाला थोडी चाल जास्त वेळ म्हणू दिली पाहिजे, वादकाला वाटतं मधात मला जागा मिळाली पाहिजे धीरधीरगत वाजायला. हे सत्ताचे महाराजी. या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडत असते. बापाला मुलावर करावं वाटते सत्ता, पोरानं माझं ऐकावं, पोराला वाटतं बायकोनं माझं ऐकावं, बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सत्ता आवडत असते. मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं, याला सत्ता म्हणतात. सार्वभौम पद पडिये. नाही तुम्हाला सत्ता आवडली तर दुसरी सांगतो, तिचं नाव आहे न मरणे. आवडत असलं कुणाला तर सांगा, मला घेऊन जातो गाडीमध्ये, घाटामध्ये सोडून देतो जाताना. आहे का कोणी तुमच्यापैकी जायच्या तयारीत? वाटतं कुणाला मी मरावं? तुमच्यापैकी 1000 माणसं इथं आहेत, कुणाला वाटतं की मी मरावं? कुणाला वाटतं की मी जावं म्हणजे तुमच्या घरी नाही झोपायला, हे वरवर उपर कुणाला वाटत सांग नाही महाराज. ह्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला एवढंच आवडतं, मी जगलो पाहिजे, मला मरण नसलं पाहिजे, मी श्रीमंत असलो पाहिजे आणि माझं लोकांनी ऐकलं पाहिजे. माऊलींची ओवी बुवा, न मरणे निर्विवाद. पण एक गंमत आहे याच्यात बरं का, मरण कुणालाच आवडत नाही. चिलयाबाळ महाराज कुणालाच आवडत नाही, पण मरण देवानं असं बनवलं ते कोणाच्याच बापाला चुकत नाही बरं का. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. काय शब्द आहेत बघायचे. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घरी घेऊन जाए. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. काय शब्द आहेत महाराज, बाण आहेत रे पोरांनो. नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा हा नोहे तुझा परिवार.
तुझा हा परिवार लोहे तुझा हा परिवार परिवार लोहे तुझा हा परिवार लोहे तुझा हा परिवार लोहे तुझा हा द्रव्यदाराशन भंगूर द्रव्यदाराशन भंगूर शरीर जायाचे ठेवणे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे परिवार परिवार काही शब्द आहेत महाराज द्रव्यदारा क्षण भंगूर शरीर जायाचे ठेवणे इथं मरावं लागतं जगातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे मी जगावं मी श्रीमंत व्हावं मला सत्ता मिळावी चला माणसाची इच्छा कळाल्या देवाची पण कळाली साधूला इच्छा आहे महाराज जेवढे म्हणून साधू आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले त्या सगळ्या साधूची एकच इच्छा आहे आपण सुखी झालो पाहिजे हे तुम्ही सप्ताह का ठेवलाय हा हे काय इथं माणसाचे फोटो नाही ना पत्रिकेला इथं ज्ञानोबारांचा फोटो आहे तुकोबारांचा फोटो आहे नाथ महाराजांचा फोटो आहे इथं तुम्ही का फोटो लावलेत हे त्याच्यात तुमच्या आजाचा का नाही माझ्या पंजाचा का नाही खापर पंजोबाचा का नाही गावातल्या श्रीमंताचा का नाही टाटा बिर्लाचा का नाही त्याचं एकमेव कारण महाराज आपल्याला आपल्या शेजारचा सुखी झालेला आवडत नाही शेजारच्यानं चांगली गाडी घेतली तर आपल्याला लय बरं वाटतं काय जळकी सुटते आपल्याला कल्पना करा जग सुखी झालं पाहिजे फक्त साधूला आवडतं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरोखी अखंडी अवघाची संसार सुखाचा करीन काय 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 जग सुखी व्हावं हे सप्ताह त्याच्यासाठी आहे साधूची आवड आहे महाराजी जग जगलाना संतांच्या विभूती 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 आपल्याला जग सुखी व्हावं जगाचं कल्याण असलं पाहिजे जगानं एका विचारानं राहिलं पाहिजे हो ही साधूची आवड आहे महाराज सप्ताह व्हावा ही साधूची आवड आहे आपण सगळ्यांनी नामस्मरण करावं ही साधूची आवड आहे लक्षात ठेवा हो जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो माऊलीची आवड आहे म्हणजे ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरुनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू शब्द वापरला म्हणजे ही साधूची आवड आहे चला साधूची आवड कळाली माणसाची पण कळाली आणि देवाची पण कळाली आता गंमत आहे का देवाची पूर्ण होते कारण तो देव आहे साधूची सुद्धा पूर्ण होते फक्त तुमची माझी आवड इच्छा कधी पूर्ण होत नाही कधीच नाही तुमची कोणाची झाली असेल तर सांगा होतच नाही त्याचं एकमेव कारण आपण ज्या संसाराच्या दरवाजात जगतो तो संसारच देवानं असं बनवला
की त्याच्यात कोणाचीच इच्छा पूर्ण होत नाही. कितीही श्रीमंत झाला तरी. सगळ्यात श्रीमंत माणूस जगात कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? रावण होता. रावण. अजून तेवढा श्रीमंत कोणीच नाही. टाटा नाही, बिर्ला नाही, अंबानी नाही, अदानी नाही, कोणी नाही. फक्त तेवढंच. कोण? रिलायन्सवाले सुद्धा कोणी नाही अजून महाराज. तेवढा श्रीमंत नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं. नांजागाव माझ्याकडे बघा, 7 कोटी घरं सोन्याची होती. प्लास्टर, विटा, पत्रे, कौलं, छपर, स्लॅब हे आपल्या घरी राहू द्या. 7 कोटी सोन्याची घरं होती. ऐका, 60, 70, 80 हजार रुपये तोळा झाले सोनं. आता कल्पना करा, 1 किलोचं कमीत कमी फक्त एक छप्पर सुद्धा नाही व्हायचं 1 किलो मध्ये. तर असे 7 कोटी घरं. किती श्रीमंत असेल हो रावण. त्याची श्रीमंती आपण सांगू शकत नाही महाराज. एवढा श्रीमंत रावण आहे. ऐका, इंद्रबारी चंद्र छत्रधरी यमपानी वाहे घरी. वायू सर्वदा पूजे ओसरी विधिरेक करीदन कांडन. मैराळ देव कानडे करते राक्षसांच्या दाड्या फावे. अरसान दावीत जया पुढे त्याची रोकडे तुळानी. नवग्रहाची तुळा गाडी ते रावणे घातले बांधवडी. विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊन बा पुढे. गाढवाचे कळप गाढे चहूकडे ओढत असे. काय वर्णन केलंय? इंद्र बारी लिहायलाय. इंद्रदेव किती पाणी भरलं कुणी, किती किती काम कुणी केलं याची बारी लिहायला इंद्र आहे. ऐका, चंद्र छत्र धरायलाय. तुम्हाला मला रात्रीचा प्रकाश देणारा चंद्र रावणाच्या डोक्यावर छत्र धरायलाय. तुम्हाला मला उचलणारा यमराजा यमपानी वाहे घरी. यमराजा पाणी भरायलाय. ऐका ऐका, मसोबा खंडोबा हे जे आपले देव आहेत ना, मैराळ देव, हे सगळे देव रावणाच्या राक्षसांच्या दाड्या करायला आहेत बरं का. पुढचं ऐका, किती श्रीमंत आहे. गणपती बाप्पाचं नाव घेतल्यावर संकट राहत नाही असा गणपती बाप्पा रावणाच्या घरचे गाढवं वळायलाय. ऐका, एवढा श्रीमंत माणूस पाहिला तुम्ही जगात? एवढा श्रीमंत रावण. आणि त्यानं संसारात पहिली इच्छा प्रगट केली, सोन्याला सुगंध आणल्याशिवाय राहणार नाही. झाला का? अंगठीचा सुगंध आला का? जर आला असता तुम्ही म्हटलं असतं माझी गुलाबाच्या वासाची अंगठी आहे. खालून एखादा म्हटलं असता महाराज तुमची राहू द्या, माझी मोगऱ्याच्या वासाची आहे. मागून एखादा ओरडून म्हटलं असता हो महाराज माझी जाईच्या वासाची आहे. एक जण म्हटलं असता माझी कमळाच्या वासाची आहे, मोगऱ्याच्या वासाची आहे. अजून काही वासावर अंगठी आली नाही, म्हणजे सोन्याला सुगंध आला नाही. बरं, श्रीमंत किती आहे? 7 कोटी घरं आहे. एवढा श्रीमंत आहे. त्याची इच्छा, दुसरी एक इच्छा केली ती रावणाने. स्वर्गाला शिडी लावेल म्हटलं. शिडी लावली पोरांना. लावली असती तर तुम्ही सिंगमोहन सागेन, भोलभलैया 3, नवरा माझा नवसाचा पिक्चर पाहायला गेले नसते. पोरं शिडीने रंभा अप्सराच पाहून आले असतो आपण. खाली ते टकीज मध्ये जा आणि मॉलला जा, काही कामच नव्हतं. शिडी लागली असती तर आपण रंभा अप्सरा पाहून आलो असतो. जमलं का? नाही जमलं. म्हणजे जिथं 7 कोटी घर आहेत, सोन्याला सुगंध आला नाही, स्वर्गाला शिडी लागली नाही. आणखीन एक इच्छा होती रावणाची, समुद्राचं पाणी गोड करी. झालं असतं तर टँकरची पाळी आली नसती. समुद्रावरूनच समृद्धी मार्गे पाईपलाईन आली असते आपल्याला. घ्या भोकरदनला पाणी घ्या, बीडला पाणी घ्या, जालन्याला पाणी घ्या. फुल पाणी समुद्रावरून जोडलं असतं. हो, गरजच नसती पडली आपल्याला दुष्काळाची. पण नाही गड्या, समुद्राचं पाणी गोड नाही, सोन्याला सुगंध नाही, स्वर्गाला शिडी लागत नाही. संसार कितीही श्रीमंत असू द्या, कधीच कुणाची इच्छा पूर्ण करत नाही. आपला संसार फार लहान आहे. 2 एकर जमीन आहे आपल्याला. 2 एकर. लईच जास्त पाऊस पडला तरी काही येत नाही, फार कमी पडला तर काहीच येत नाही. एक चिपडी बायको आहे हो, चिपडी बायको, आणि 2 शेंबडे पोरं आहेत. विठाला विठाला जिथं 7 कोटी सोन्याच्या दारात जर काही मिळत नसेल तर 2 एकर चिपडी बायको शेंबड्या पोराच्या दारात आपल्याला काय मिळणार महाराज? काही मिळत नाही. म्हणून तर प्रमाणे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा ओ, माझे स्वहित नेनती कोणी. संसाराच्या दारात कधी कोणाची इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून साधून जो दरवाजा निवडला तो पंढरीच्या पांडुरंगाचा. सगळ्याला विनंती केली, चला पंढरीला, पंढरीला जा रे, चला रे पंढरी जावे, चला पंढरी जावे. जीवाचा जीवन गावावे, जीवाचा जीवन गावावे, जीवाचा
तरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू नुसतं आपण नाही जाऊ सगळ्या लोकांनी येऊ पंढरीची जारा पंढरी शेजारे आल्यानो संसारा अहो पंढरीला गेलं पाहिजे। आज 4 लाख लोक आहेत बघा पंढरपुरात, भजन करतायत, कार्तिकीच्या वारीचा आनंद घेतायत, आपला सप्ताह वारीमध्ये आलाय। म्हणून मी प्रमाण म्हणतोय आज पंढरपूरच झालंय नांजा आपलं, किती गोड वाटतंय आपल्याला, असं वाटतंय वाळवंटात बसलो की काय, एवढा छान कार्यक्रम आपला चंद्रभागेच्या वाळवंटातच चालू की काय। असे गोड गळ्याचे गायक आपल्याला पंढरीच्या पांडुरंगाची आठवण करून देत आहेत। डोळ्यासमोर पांडुरंगाची मूर्ती आणा, नाही जाता आला आपल्याला कार्तिकीला, पण आपण इथून बसून पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकतो। चंद्रभागा डोळ्यासमोर आणा, प्रदक्षिणा मारलेली डोळ्यासमोर आणा, माझ्या पांडुरंगाचा चेहरा डोळ्यासमोर आणा, पांडुरंगाचे पाय डोळ्यासमोर आणा, मंदिरात प्रवेश केलेला त्या डोळ्यासमोर आणा। हीच वारी आहे महाराज, तन मन धन त्याच्यापैकी मनानं आपण वारी करू शकतो। एवढा छान कार्यक्रम आपल्या गावात चालू आहे। नांजेकर तुकोबाराय पंढरीची वारी करायची, ज्ञानोबाराय पंढरीची वारी करायची, आमचा देवच तो आहे। वारकऱ्याचा देव म्हणजे पंढरीनाथ आहे। सगळी प्रमाण सांगता सांगता वेळ जाईल आपली, 10 वाजून गेलेत। तुकोबाराय वारीला जायचे, जाताना भजन करत जायचे। गात जागा गात जागा गात जागा गात जागा। भजन असं गोड केलं पाहिजे। कैलास महाराज, प्रदीप महाराज, अमोल महाराज, करण महाराज मस्त, कधी वेळ चालला कळत नाही महाराज। नाही तर काय भजन कधी कधी लय बोरव महाराज, लय बेसूर माणसं वाटायला येतात, असं वाटतं मेलेलं बरं महाराज। असं गोड भजन केलं पाहिजे महाराज, मस्त गायलं पाहिजे। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। मस्त म्हटलं पाहिजे। ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया। मस्त गायचं, खूप गोड आहेत भजन। सगळी भजन म्हणता म्हणता 11 वाजतील आपली। असं भजन करत तुकोबाराय जायची बुवा, सारखं देवाच्या मंदिरात भजन करायचे। तिथं गेल्यानंतर दशमी, एकादशी, द्वादशी सारखं भजन करायचे। एकादशीचा दिवस होता, तुकोबाराय देवाच्या समोर नाचत होते, भजन करत होते। तुकोबारायांचा हात देवाना आज धरला होता। महाराज प्रत्येक एकादशीला येता, रोज भजन करता, डोंगरावर करता, गावात करता, वारीला येताना करता, मंदिरात आल्यावर करता, एवढं भजन करता, कशासाठी करता महाराज?
कशासाठी ही वारी, कशासाठी नांद्याचा सप्ताह? 24 वर्ष झाले वर्गणी गोळा करतो आपण, महाराज बोलवतो, गायक बोलवतो, एवढं चांगलं कीर्तन ऐकतो, कशा करता महाराज? काय पाहिजे तुम्हाला? महाराज म्हटले, बरं झालं देवा, तू आज एकादशीच्या निमित्तानं आमचा हात धरला, एवढं गोड भजन तू आमचं विजयी झाला, तू आमच्यावर, आमच्या संतुष्ट पंक्तीवर, आमच्या कीर्तनावर तू खुश झाला, आमच्या सेवेवर तू खुश झाला, तर तू आमचा हात धरला म्हणून तुझ्या दारात आमची एकच इच्छा, अभंगाचं पहिलं चरण. म्हटले हम किसी से कम नाही. बरं म्हटले दोघंच थोडी भारी, मी पण भारी. मग ते मराठवाड्यातलेच. मी नेहमी सांगतो आपल्या मराठवाड्यात तेलाच्या कंपन्या नाही, इंडस्ट्रीज नाही, आपल्याकडे काही नाही, पण आपल्याकडे गायक वादक मात्र तयार होण्याचा कारखाना आहे. जालना जिल्हा काय, बीड जिल्हा काय, परभणी काय, नांदेड काय, इकडे कमी पैशावाले लोक आहेत. एवढी उन्नती नाही अजून, आता थोडं थोडं व्हायला लागलंय. पण आपल्याकडे एवढे प्रसाधनं नाहीत कुठून तरी इन्कमचे, जसं रांजणगावला आता शेंद्र्यात थोडी आली आपल्याकडे, पण अजून एवढी नाही. ऐका, पण आपल्याकडं प्रत्येक गावागावात 5-5 गायक, 4-4 गायक, 3-3 वादक. जन्माला येतानाच पोरग स्वरात रडतच येतं बा. भोकरदन सिल्लोड पर्यंत एकदा तुम्ही अजिंठ्याचा घाट खाली सोडला, तिकडं बेसूर माल.
तिकडं स्वरात लोक जन्माला येत नाहीत. खानदेश नाही, विदर्भ नाही, त्याच्या पलीकडे खाली पश्चिम महाराष्ट्र नाही, उत्तर महाराष्ट्र नाही, दक्षिण महाराष्ट्र नाही, तिकडं सगळे माणसं बीस. म्हणून यांना तिकडं 20,000 रुपये देऊन लोक न्यायला तयार आहे दिवसाचे. बरं का मालच तयार होत नाही तिकडं. माल हा लई आहे, हा माल लई आहे, पण हा माल नाही. हा माल तयार होण्याचा कारखाना फक्त आणि फक्त मराठवाडा. त्याच्यापेक्षा तो कुठं तयार होत नाही. म्हणून अगदी आपल्याकडे गायक वादक असे फुटाफुटावर महाराज आहेत. महाराज हो, म्हणजे बघा अमोल महाराजांनी सुद्धा गोड प्रमाण दिलं आपल्याला. माझी जातीचे मज भेटो कोणी देवा, तू प्रसन्न झाला, तू आमचा हात धरला, मग तू जर आमच्या कीर्तनावर खुश आहे, एकच दारात तुझ्या मागणं आहे. आज एकादशीच्या पर्व काळावर एकच गोष्ट पाहिजे मला, माझी जातीचे मज भेटो कोणी. असं म्हटलं की सगळ्यांच्या मनात तुमच्या शंका आली असेल की सध्या वातावरण आधीच बिकट झाले आणि त्याच्यात महाराज तुम्ही म्हणता जातीचा भेटला पाहिजे, असं कसं काय? ते तुकोबाराय काय मराठी माळी अशी जात सांगत नाहीत बरं. हे मराठी माळी, कुणबी, धनगर, ब्राह्मण, मातंग हे नाही, या जातीचा नाही, माझ्या जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा. जात शब्दाचा अर्थ विचार आहे. कारण एका गावात एका विचाराचे लोक राहिले नाही, एका कुटुंबात एक विचाराचे लोक राहिले नाही. बाप ज्या विचाराचा आहे बाप, त्या विचाराचा मुलगा नाही. एक विचाराची ताकद सांगू पोरांनो तुम्हाला, खरंच सांग तरुणांनो, तुम्ही फार चांगले पोरं इथं कीर्तन ऐकताय. हो, माझे मागं वाट्यावर काही पोरं आहेत, समोर काही मुलं आहेत. एक विचाराची ताकद आहे का माझी? एक विचार. माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मातंग काय, महार काय, सगळे घ्या आणि एक विचार बनवा. एका विचाराची ताकदच काय वेगळी आहे. एका जातीची नाही म्हणत मी तुम्हाला, एका विचाराची. हा, एक विचार पाहिजे आपल्याला. हा जो विचार आहे ना, हा सगळ्या गावाचा विचार आहे. हा इथं हा बाजूला आणि तो बाजूला नाहीये. इथं पंक्तीला बसताना जात पाहून वाढलं जात नाही, इथं जो येईल त्याला वाढलं जातं. म्हणजे इथं जात मानायची नसते. नीट ऐका, या संप्रदायाच्या गादीवर जातीचा विचार करायचा नाही. जो करतो ना, माझं ध्यानात ठेवा, त्याच्या एवढा हो त्याला आधम म्हटले तुकोबाराय. आधम म्हणजे शिवी दिली तुकोबारायांनी. डायरेक्ट शिवी आहे ही. वैष्णवांची याती मानितो आधम. वैष्णवांची जात कधी मानायची नसते. ऐका पोरांनो, ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा पंढरपूरला गेले होते, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. माझं ऐका, एका पायरीवर चोखोबाराय बसले होते, ते मातंग समाजाचे होते. एका पायरीवर जनाबाई महाराज होत्या, तिला जात माहिती नव्हती. एका पायरीवर कानोपात्रा होती, ते एका वेश्याची मुलगी होती. आणि एका पायरीवर कबीर महाराज होते, ते मुस्लिम समाजाचे होते. एक चोखोबाराय मातंग समाजाचे, 2 जनाबाई जात माहिती नाही, 3 कानोपात्रा बाप माहितीच नाही, वेश्याचीच मुलगी म्हणायची. आणि 4 कबीर महाराज मुस्लिम समाजाचे. ज्ञानोबारायांनी पाहिलं, या चौघाला पायरीवर का बसवलंय? सांगितलं कबीर महाराजांनी, आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत. चोखोबाराय म्हटले, आम्हाला मंदिरात येऊ देत नाही. जनाबाई म्हटली, मला पण मंदिरात प्रवेश नाही. आणि कानोपात्रा म्हटली, मी तर वेश्याची मुलगी आहे माऊली, मला मंदिरात येऊ दिलं जात नाही. ऐका गड्या, देशाची क्रांती आपल्या. कोणत्या संप्रदायाचे माणसं आहेत आपण? किती मोठ्या संप्रदायातले आपण पोरांना आहोत. माझं घरी घेऊन जा रे. माऊलीनं काय केलं माहितीये? माऊली म्हटले, तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही, मी सुद्धा मंदिरात जाणार नाही. तुम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत ना, मग मी सुद्धा जाणार नाही. आणि माऊलीनं कीर्तन वाळवंटात आणलं. नामदेवरायच्या गळ्यात विना दिला. ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभे राहिले. गोरोबा काका, चोखोबाराय, कबीर महाराज, जनाबाई, कानोपात्रा सगळे असे उभे राहिले. मिळविली माझी वैष्णवाची बाबा, मिळविली माझी वैष्णवाची.
काय गोड प्रमाण कैलास महाराजांनी दिलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. आणि वाळवंटात कीर्तन सुरू केलं. आज कीर्तन कुठे माहिती तुम्हाला? एकादशीचं मंदिरात नाही, वाळवंटात असतं. चंद्रभागेच्या लाखो लोक असतात, माईक नसतो आणि तिथं कीर्तन असतं. बघा नामदेवराय कीर्तन करतात. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला, नाचू लागला, नाचू लागला. हो एकची टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी गायावा. विश्वाचा मालक कीर्तनात आला आणि कीर्तनात देव नाचायला लागला. एकत्रित करण्याची ताकद अशी आहे. विटेवरचा मालक तुमच्या घरी येतो, महाराज तुमच्या गावात येतो. एक विचार पाहिजे फक्त. हा पोरांनो, एक विचार पाहिजे. सांगतो पोरांनो ऐका. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या प्रकारची मावळे घेतली होती राजांनी. तानाजी कोंडाना हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. ऐका नांजेकर, पलीकडच्या भागातून आवाज आला होता राज उडवायची, राज सुलतानी सत्ता तास साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाज आला होता राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता. पोरं 400 तयार झाली होती. घोरडेश्वर रायरेश्वराचं मंदिर भोर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे. भगवान शंकराच्या मंदिरात गेली होते. हातामध्ये गुलाल घेतला होता, बेलभंडार घेतला होता आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला. हो हे आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले का म्हटलं नाही? डबल भूक लागली राव मला. एवढ्या जोरात म्हटलो मी काही नाही लोकांना. अरे या धामण्याचं रक्त थंड होऊ देऊ नका. या धामण्याचं रक्त जर थंड झालं, लोक आपल्यावरती अतिक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. धामण्याचं रक्त थंड होऊ देऊ नका. माझ्या तरुणांनो, सगळे बसलेल्यांनी असे 2 हात वर करा. सगळ्यांनी करा, महिलांनी पुरुषांनी. अय अय वाट्यावरले करा. जे मर्द आहेत त्यांनी करा, जे नाही त्यांनी खाली ठेवा. मर्द करा, मर्द. अय नामर्द आहेत का? मर्द आहेत? मला वाटलं काही घोटाळा आहे का? करा करा, शाबाशी काळजी करा. अय माईकवाले करा, करा. नामर्द थोडी करा, शाबाश करा. महिलांनी करा. वा काय नांजा गाव दिसतंय सरपंच बघा. अय मागच्या टोपीवाले बाबा करा. जीन्स वाले सगळे करा. अशा हार धाडी करू नका. ओरिजिनल करा, ओरिजिनल. वा काय सुंदर सप्ताह आहे. 5वा दिवस आहे. हात वर करा. अय दादांनो हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे ऐका ऐका, त्यानं टाळी वाजू नका. फक्त असा हात वर करा. छत्रपती शिवरायांना अभिवादन करा. 18 प्रगट जाती संतांना अभिवादन करा. ज्ञानोबाराय तुकोबारायांना अभिवादन करा. आपल्या गावच्या 24 वर्षाच्या सप्ताहाला ज्यांनी वर्गणी दिलेला अभिवादन करा. आपल्या हात नका खाली येऊ देऊ, नामर्द होता. ओरिजिनल ठेवा असा. आणि ज्याचा हात वर आहे टोपी ज्याचा हात वर आहे माझ्याकडे बघा. टाळी वाजू नका. मी हरर म्हणतो, तुम्ही महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, तुम्ही जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा. या एका विचाराची गरज आहे. बोला हो रो हो रो हो रो हो रो श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ओरिजिनल बरं का, ओरिजिनल वा. आताची थोडी रेंज आली बघा. वा असा आवाज कडाडला पोरांनो. माझ्याकडे बघा, लक्ष द्या. असा आवाज कडाडला. एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. गडाची संख्या आता 100 झाली. मावळ्याची तुकडे आता 1000वर गेली. हो एक एक मावळा राजांना स्वराज्य मिळवून द्यायला लागला. तानाजी म्हणायचं मी जातो राज, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच. शिवा नावी म्हणायचं राज मी घालतो तुमचे कपडे, मी जातो राज मारायला.
हो प्रतापराव गुजर म्हणायचे राज मी राज, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, ब्राह्मण काय, मातंग काय, सगळ्या समाजाची पोरं राजांना योगदान देत होती. एक विचार किती महत्वाचा असतो ऐको. का तुकोबारांना पाहिजे विचाराचा, काय विचाराची ताकद आहे ऐका. आणि तेवढ्यामध्ये आता अफजल खान आला. राजाने त्याच्या पोटामध्ये अशी वाघ नख घातली, टरा 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 फाडून टाकला. शाहिस्ते खान आला, त्याची सुद्धा बोटं कापली आणि महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. का आनंद झाला ऐका. गड्यांनो राजा की रे झाला, गड्यांनो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. राजा की रे झाला, राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला. हाती घेऊन भगवान, हाती घेऊन भगवान, करी स्वराज्याचा मागोवा. हाती घेऊन राजाचा हाती घेऊन भगवान 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 भगवान, करी स्वराज्याचा मागोवा. हाती घेऊन भगवान राजाचा राजा की रे झाला, राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी बैसला, शिवबा सिंहासनी का लता विली आनंदाने माना डुलायला लागल्या. महाराष्ट्रातली प्रजा आनंदाने डुलायला लागली. का गड्यांनो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला. काय झालं. हाती घेऊन भगवा भगवा भगवा, करी स्वराज्याचा मागोवा. गड्यांनो राजा की रे झाला, शिवबा सिंहासनी बैसला. महाराष्ट्राला आनंदी आनंद झाला. तुम्ही सगळे जसे माझ्याकडे पाहताय ना, असा सगळा महाराष्ट्र राजांकडे पाहायला लागला. आनंदाची उमग उघडली. आम्हाला कोणीतरी मिळालं, आम्हाला कोणीतरी मिळालं. महाराष्ट्रातली प्रजा आनंदाने राहायला लागली. आया बहिणीची आबरू लुटायची थांबली. सगळा इतिहास सांगायला आपले 12 वाजतील. मला फक्त एक विचाराची ताकद सांगायची तुम्हाला. मग आता राजावरती एक संकट आलं. सिद्धी जोहर नावाचं. गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर आणि 2 बाजूला आता 42,000 सैन्याने वेढा दिला होता. एवढं मोठं संकट कधी आलं नव्हतं. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती आणि एवढं मोठं संकट कधीच आलं नव्हतं. एका बाजूला 1200 होते. नांजेकर हे माझ्या तरुणांनो घरी घेऊन जा. एका बाजूला 1200 मावळे आणि एका बाजूला 42,000 सैन्य वेढा देऊन बसलं होतं. आता महाराष्ट्राचं काही खरं नाही. पुन्हा एकदा अंधार होणार, पुन्हा एकदा स्वराज्य निघून जाणार. सगळी प्रजा नाराज झाली होती. आक्रमण केली होती पण राजे काही वेड्यातून सुटत नव्हते. 12 मावळाच्या फौजा एकत्रित शरण गेल्या होत्या. गावाची गावं बेचिराग करून टाकली जात होती. आया बहिणीची आबरू पुन्हा लुटली जात होती. घरातून पडणं अवघड झालं होतं. फार अवघड काळ आला होता. तेवढ्यामध्ये निसर्गानं कृपा केली. एवढा पाऊस पडायला लागला आणि त्या पावसामुळं एका बाजूचा डोंगर ढासळला आणि त्या बाजूचा पहारा कमी झाला. राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की आता या बाजूनं गड सोडायचं. ऐका, पण सोडायचा कसा. 400 मावळे गडाचं रक्षण करतील. 400 शिवाजी महाराजांना प्रति शिवाजी म्हणून शिवा नावी बसून घेऊन जातील आणि 400 राजांना घेऊन जातील. एकत्रीकरणाची ताकद आहे का बरं.
एक विचारात ताकद ऐका. प्रतापराव गुजर प्रति शिवाजीला घेऊन जातील ते गुजर समाजाचे आहेत. प्रति शिवाजी म्हणून शिवा नावी बसल तो नावी समाजाचा आहे. हे नीट ऐका जरा. एक विचारात किती ताकद आहे. जातीमध्ये ताकद नाही पोरांनो, एका विचारात ताकद आहे. हा माझं नीट लक्षात असू द्या पोरांनो. घरी घेऊन जा माझं हे तुमच्यासाठी सांगतोय मी हे कीर्तन. ज्याला पालखीमध्ये बसायचो तो शिवा नावी आहे, तो परत कधीच दिसणार नाही. जो घेऊन जाणार आहे तो सुद्धा परत कधी दिसणार नाही. ते सुद्धा सगळे वेगवेगळ्या जातीचे आहेत. जो घेऊन जाणार आहे तो गुजर समाजाचा, जो बसणार आहे तो नावी समाजाचा, राजा मराठा समाजाचा, आणि राजांना घेऊन जाणारा बाजीप्रभू बांदल. काय विचार आहे महाराजा. तरी सुद्धा एका बाजूला राजांची पालखी, एका बाजूला शिवाची पालखी. वेळा आता 400 पावलावर, वेळा आता 200 पावलावर, वेळा आता 100 पावलावर, वेळा आता 20 पावलावर, वेळा आता 10 पावलावर. राजा पळाला, राजा पळाला, राजा पळाला. हुजूर दगा, राजा पळाला. 3 तलवारी बाहेर पडल्या. शिवा नाव्याची कत्तल झाली. शिवा नावी संपून गेला आणि राजांच्या पाठीमागे 3500 सैन्य लागलं आणि एक गाव लागलं गजापूर नावाचं. आणि त्या गावाच्या वेशीला कानावर बातमी आली बांदलाच्या बाजीप्रभूच्या की मागून 3500 गनिम आलाय आणि आपल्या खांद्यावर महाराष्ट्राची दौलत आहे. महाराष्ट्राचं सरकार आपल्या खांद्यावर आहे आणि चारी बाजूनी 3500 गनिम. आपण 400 गनिम 3500. ऐका एकत्रीकरणाची ताकद पोरांनो. कोण तुकोबारांच्या जातीचा, कोण तुकोबारांच्या विचाराचा. ऐका रे पोरांनो, घरी घेऊन जा. आणि मग आता गजापूरच्या थोडं पुढाल्या रे गोड खिंड लागली. त्या खिंडीमध्ये बाजीप्रभूनं पालखी थांबवली. राजांना असा मुजरा केला. राजा घ्या मुजरा. राजा म्हटल्या रे कशासाठी मुजरा बाजी. म्हटले राज मागून 3500 गनिम आले, आपण 400 आहोत. याच्यातले 100-200 मावळे माझ्याबरोबर ठेवा. तुम्ही 100 मावळे घेऊन पुढं चला. तुमची भवानी बाहेर काढा. सुरवेंचा पोळा वेळा तोडा. विशाळगडावरती पोहोचतो व्हा. तिथून तोफांचे 5 आवाज द्या. तोपर्यंत तुमचा हा मित्र बाजी 200 मावळ्यांशी तो उभा राहतो. एका हातामध्ये तलवार घेतो, एका हातामध्ये दांडपट्टा घेतो. काळजीच करू नका राज. जोपर्यंत तुमच्या तोफाचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी प्राणाची बाजी देणार नाही. घ्या राज मुजरा, घ्या राज मुजरा, घ्या राज मुजरा. राजा म्हणत होते अरे बाजी 3500 कुठं, 200-250 कुठं, आपण सगळेजण मिळू. नाही नाही राज, लाख मरावे राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. घ्या राज मुजरा, घ्या राज मुजरा. आमच्या देशाचा महाराष्ट्राचा इतिहास आहे पोरांनो. सगळ्या जातीनं मिळून केलेला, सगळ्या एकत्रीकरणामधून केलेला इतिहास आहे. घरी घेऊन जा रे. माझी जातीचे मज भेटो कोणी म्हणजे कोणता. कोण पाहिजे तुकोबारांना, कोण तुकोबारांच्या विचाराचा. ऐका ऐका ऐका. आणि मग आता राजे जायला तयार नाही. राजे म्हणतात नाही बाजी, आत्ता शिवा गेलाय, तुम्हाला सोडणं आम्हाला महागात पडेल. नाही राज, लाख मरावे राज, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. घ्या राज मुजरा. एका पालखीमध्ये राजे बसले. 100 मावळे घेऊन पुढे निघाले. राजांची भवानी बाहेर पडली. सुरवेंचा पराजय झाला. राजे गड चढायला लागले. इकडं मात्र 3500 हल्ला केला. 350-200 एका बाजूला, 3500 एका बाजूला. खणाखण हल्ला होत होता. मार डालो, तोड झालो. क्षणार्धामध्ये रख रांगोळी झाली होती. बाजी मात्र खिंडीमध्ये उभा होता. एक हातात तलवार होती, एक हातात दांडपट्टा होता. अडवायला ढाल घेतली नव्हती. जो येईल तो कापायचा होता. ऐका ऐका. सपासप वार व्हायचे. एक एक वारीनं बाजी तोडून टाकायचा. तो पडलेला पुन्हा उभा राहायचा, पुन्हा लढायचा. अजून माझ्या राजांच्या तोफेचा आवाज आला नाही, अजून माझा राजा पोहोचला नाही. जो येईल त्याला कापायचा. जो येईल तो 100 कडक केलं होतं. 100, 200, 200, 500 कापायचे. 6 तास घालवायचे, 8 तास घालवायचे, 9 तास घालवायचे. राजा पोहोचल्यापर्यंत आपण कुणी खाली पडायचं नाही. पडलेली माणसं उभी राहत होती. सपासप वार करत होते. एखादा भाला यायचा, छातीमध्ये जायचा. एखादा भाता यायचा, पोटामध्ये जायचा. एखादी तलवार चिर्र करत यायची, तर छातीचा तुकडाच घेऊन जायची. अंगा खांद्यावर इंच 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 जखमा त्या बाजीप्रभूच्या झाल्या होत्या. चेहऱ्यापासून ते पोटापर्यंत अशी एकही जागा नव्हती की त्या जागेतून रक्त येत नव्हतं. अजून बाजी खाली पडला नव्हता. राजांच्या तोफेचा आवाज आला नव्हता.
काय ताकद आहे का विचाराची. तेवढ्यामध्ये राजा आता पोहोचत झाले होते. राजाने तोफांचे 5 आवाजाच्या फैरी दिल्या होत्या. दनादन 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 तोफांचा आवाज यायला लागला. तोफांचा आवाज ऐकला होता. त्या तोफा म्हणत होत्या, बाजी पोचलोच बाजी, आम्ही यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. गड तुमची वाट पाहतोय, स्वराज्य तुमची वाट पाहतोय, महाराज तुमची आरती करायला उभे, यावं बाजी, यावं बाजी, यावं बाजी. महाराज तुमची वाट पाहतात. अशा तोफा बाजी प्रभूला बोलवत होत्या. बाजी सुद्धा त्याच तोफांची वाट पाहत होता. जगण्यासाठी नाही हो, फक्त आणि फक्त मरण्यासाठी. तोफेचा आवाज कानावर पडला पोरांनो. राजांना मुजरा करत त्या घोडखिंडीमध्ये बाजी खाली पडला. बांधल्या तळ्याचा उठला सेमा, बांधल्या बांधल्या तळ्याचा फुटला बांधल्या तळ्याचा फुटला सेमा, बांधल्या तळ्याचा फुटला सेमा, बांधल्या तळ्याचा फुटला बांधल्या ओघ बारा बाता मुरतातील, ओघ बारा वाटा, हे ओघ बारा वाटा. महाराष्ट्राचा बाजी धरणीला पडला होता. धरणीला पडल्या पडल्या बाजी मुजरा करत होता. राज, आमच्या जाण्याचं दुःख करू नका राज. समोरचे सगळे मावळे रडत होते. ओ वाऱ्यासारखी बातमी गडावरती पोहोचली होती. शिवा तर राहिलाच नाही, बाजी सुद्धा राहिला नाही. आपल्यासाठी सगळ्या मावळ्यांनी प्राण दिलेली बातमी पोहोचली होती. राजे सुद्धा रडत होते. काय गुन्हा या लेकरांचा. एक लेकरू माझ्यासारखं दिसत होतं म्हणून मी त्याला पालखीमध्ये बसवलं. एक माझा बाजी प्रभू सारखा दोस्त माझ्यासाठी उभा राहिला. एक ब्राह्मण समाजाचा, एक नावी समाजाचा, एक गुजर समाजाचा, एक मराठा समाजाचा, एक मातंग समाजाचा, एक बांधल समाजाचा, कुणी रामोशी समाजाचा, कुणी बहिर्जी नाईकासारखा एक एक मावळा माझ्यासाठी प्राण देतो. काय माझा गुन्हा असेल. एक एक मावळ्यासाठी महाराज रडत होते रे दादांनो.
बाजीप्रभू मुजरा करून गेला होता, शिवानावी गेला होता, तानाजी गेला होता. या सगळ्या गोष्टी का सांगतोय मी तुम्हाला? सगळे एका विचाराचे आहेत बघा. जातीचे नाहीये, पण माझी जातीचे हा विचार आहे. स्वराज्याचा विचार आहे, हा धर्माचा विचार आहे. तसाच आमच्या संतांचा विचार आहे. तुकोबाराय म्हटले माझा जातीचा हा मराठी माळी मुस्लिम नाही, मग कबीर महाराज माझ्या जातीचा, मग ज्ञानोबाराय माझ्या जातीचे, नामदेव महाराज माझ्या जाती, गोरोबा काका. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला रे, रंगी रंगला, 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 रंगी रंगला रे, रंगी रंगला, रंगी रंगला, श्रीरंग अवघा रंग एक झाला. याला काय म्हणतात? माझ्या विचाराचा भेटला पाहिजे. तसं आणखीन एक कारण असं आहे, एका घरात ज्या विचाराचा बाप आहे का त्या विचाराचा मुलगा नाही. बापाला वाटतं माझ्या पोरानं कधीच पुडी खाऊ नये, पण बापाच्या समोर पोरग पुडी तोंडात टाकतं, कणाकण बापाच्या पायावर पिचकारे हाणतं. फार वाईट आहे. बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराची पोरं नाही, आई ज्या विचाराची त्या विचाराची मुलं नाही, मुलं ज्या विचाराची त्या विचाराचे आई वडील नाही. फार अवघड आहे. नवरा ज्या विचाराचा आहे त्या विचाराची बाई नाही, बाई ज्या विचाराची त्या विचाराचा नवरा नाही. फार अवघड आहे महाराज. तुकोबारायांना हे पाहिजे, माझ्या जातीचे म्हणजे माझ्या विचाराचे. सांगा महाराज, एका जातीचे कोण आहेत, एक विचाराचे कोण आहेत? सांगतो, भिन्न विचाराचे पिता पुत्र आहेत, हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद. हिरण्यकश्यपाचा विचार आहे, रामेश्वर दादा माझ्या नगरीत देवाचं नाव कोणी घेतलं नाही, त्याच्याच पाठी त्याच्याच पोटी नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भजन करणारा प्रल्हाद जन्माला येतो. ओ प्रल्हादासी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे मनी नारायण. आपण गातो की नाही नेहमी? हो, बापाचा विचार आहे, भजन करायचं नाही. पोरगा म्हणतो भजन केल्याशिवाय राहणं. भिन्न विचार झाला. एक विचाराचे पिता पुत्र आहेत बघा. मी काल 11 तारखेला दरवर्षी एक कीर्तन करतो पोरांनो. ते कीर्तन असतं नाशिक जिल्ह्यातल्या शिंदेवाडी गावाला. तुम्ही काल माझं स्टेटस पाहिलं असेल, फेसबुकला इंस्टाला पाहिलं असेल. ते कीर्तन जे असतं ना, एका केशव गोसावी नावाच्या शहीद पोराचं असतं. तुमच्याच खाली पलीकडून फुलंब्री तालुका आहे. फुलंब्री तालुक्यामध्ये एक डोंगरगाव नावाचं गाव आहे. त्या डोंगरगावला आमच्या कैलास महाराजांच्या गावाजवळ आहे. त्या डोंगरगावला एक गिरी महाराज आहेत, गिरी महाराज. त्या गिरी महाराजांची एक यशोदा नावाची मुलगी त्या शिंदेवाडीला देण्यात आलेली आहे. तिची मुलगी दिलेली आहे. तिचा नवरा आता या जगात नाही. व तिचा जो सासरा आहे म्हणजे त्या मुलाचा जो बाप आहे त्याला इथून हात नाही, असा तुटलेला हाताचा बाप आहे. अपंग हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. भाकरी. बाप एवढं प्रेम करत असतो बरं पोरांनो. जगात आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम जर कोणाचं असतं तर आईचं आणि बापाचं असतं. म्हणून जाता जाता नांजेकर, नाही सगळं कीर्तन कळलं तर माझं एवढं ऐका, एकादशीच्या दिवशी आज कार्तिकी एकादशी पासून नियम करा, जोपर्यंत माझे आई वडील घरात आहेत तोपर्यंत मी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय कामाला जाणार नाही. एवढं जरी शिकलात ना फार झालं महाराज. मी तुम्हाला माझा अनुभव सांगू, माझ्या आईचं दर्शन घेतल्याशिवाय मी अजून गाडीत बसलो नाही. आठवतच नाही मला. सगळं मिळालं हो मला. राहायला घर नव्हतं, मला बसायला घर नव्हतं, कैलासला विचार. पण आमच्या अक्काचं दर्शन घेतो ना रोज, सगळं मिळतं मला. आईच्या पायात फार ताकद असते. वडिलांच्या पायात तुका म्हणे माय बापे आणि आवगी देवाची स्वरूपे. तुकोबारावर विश्वास आहे तुमचा? प्रमाण लिहूनच ठेवा. हे काय? तुका म्हणे माय बापे आवगी देवाची. अवघे अवघे म्हणजे चेहरा काय, पाय काय, हात काय, देवाचं स्वरूप आहे महाराज ते. ऐका, एकच करा गड्या पोरांनो, सकाळी सकाळी उठल्यावर बापाचं दर्शन घेत चला. हे फेट्यावरला बाप, लुगड्यावरली आई आपली आता म्हातारी झाली, उठता येत नाही तिला. तिच्या हाताला आता जेवता येत नाही तर काला करून जेव घाला. चालता येत नाही त्या 2 हातानं चालवा. तिला काही तुम्हाला मदत करता येत असेल तर करा, नाही तर फार विचित्र घटना आहे. 8 दिवसापूर्वी आम्ही त्या भाळवणीला कीर्तन केलं. मी आणि आमचे कैलास महाराज होते. गायनगर जिल्ह्यात गाव आहे. आणि कीर्तनाला गेलो. रामेश्वर दादा सरपंच. आणि त्या गावात कीर्तन सुरू झालं महाराज. आणि कीर्तनाला मी अभंग घेतला, लेकोराची हित. आणि आई सांगत होतो. आई सांगता सांगता असं आलं बाप माझ्या मुखाला. तीन बांधलं घरट दिला विसावा निवार.
आईबद्दल गाणे. तीन बांधल घरट दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर पांग आईच फिटाया, आज घायल पक्षीने जाई पिलाना भेटाया. माया मंदिर लागे, माया मंदिर लागे कलश फुटाया. आज घायल पक्षीने जाई पिलाना भेटाया. आभाळान बोलाविल ओढ रक्ताला लागली, आभाळान बोलाविल ओढ रक्ताला लागली. काळजाच्या पणतीत प्राण ज्योत शहारली, येता जवळ घटिका लागे काहुर माझाया. आज घायल पक्षीने जाई जाई पिलाना भेटाया. माया मंदिर लागे कलश फुटाया. वा वा कैलास बुवा वा. आज घायल पक्षीने जाई पिलाना भेटाया. अशाच टाळ्या लोकांनी वाजवल्या होत्या. कीर्तन रंगलं होतं. 2 तास आई सांगितली होती. आपले 11:15 वाजले होते. तेवढ्यात कीर्तन झालेलं एक म्हातारा उभा राहिला माईकवर बोलायला, आणि लाल फेट्याचा म्हातारा म्हटला, महाराज लय चांगली आई सांगता, भारी गातात हे महाराज, पण तुम्ही जी आई सांगितली त्या आईचा एक मुलगा 10व्याला आला नाही, मातीला आला नाही, गंगा पूजनाला आला नाही, आता वर्ष श्राद्धलाही आला नाही. फार वाईट वाटलं गड्या. म्हटलं कुठं आहे तुमचा मुलगा? म्हटलं अमेरिकेला डॉक्टर आहे, खूप पैसे कमवतो, पण आई गेली तर पोरगा आला नाही. काय ते श्रीमंतीला चाटायचं? त्यापेक्षा पोरांनो एक सोपं काम करा, घरातल्या आईचं दर्शन घेत चला, बापाचं दर्शन घेत चला. या बापानं तुमच्यासाठी बंगला, घर, शेती सांभाळली ना महाराज. आज जरी समृद्धी आली असेल, आज जरी चांगले पिकं येत असतील, तर तुमच्या फेट्यावाल्या बापानं जर ते सांभाळून ठेवलं नसतं तर तुम्हाला आज खायला सुद्धा मिळालं नसतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी हो, एकाएकी केला मिरासी साधनी. बाप असा अपंग हाताचा बापानं भाकरी करून पोरगा शिकवला, आणि पोरगा 10वी पास झाला. पोराला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायच्या, आपण आता काम केलं पाहिजे, नोकरीला लागलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, बापाला काहीतरी समृद्ध झालं पाहिजे. म्हणून त्या पोरानं खूप अभ्यास केला. ऐका ऐका लांजेकर नांजा गाव ऐका, झालंय कीर्तन, 11 वाजून 1 मिनिटं सुद्धा होऊ देत नाही मी. कधी 11:15 वाजले तुम्हाला कळालं सुद्धा नाही, अजून पहिलं चरण चालू आहे, माझ्याकडे बघा. आणि मग आता पोरगा शिकला, नेमका मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. त्याला लेटर मिळालं की तुम्हाला सीमेवरची 24 मराठा बटालियनमध्ये नोकरी मिळते. त्यानं ते पत्र वाचलं, लेटर वाचलं, झाकून ठेवलं पाया त्यांनी भिंतीखाली. त्याला वाटलं नको गड्या ही नोकरी, मी जर उद्या सीमेवर लढायला गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या, माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या. एक विचाराचे पिता पुत्र सांगतो बरं, एक विचाराचे. आणि वाऱ्यासारखी बातमी बापाला माहिती झाली की आपल्या पोराला नोकरी मिळते, पण सीमेवरची मिळते, आणि माझ्या अपंग हातामुळं मला भाकरी कराव्या लागतील, म्हणून माझा पोरगा ती नोकरी घेत नाही.
हो ऐका, एका विचाराचा बाप कसा असतो बघा. हो, बापानं पोरगा असा दरवाजात उभा केला आणि अपंग हाताचा बाप म्हटला, ए राजा. अरे तानाजी घाबरला असता तर कोणाला मिळाला असता का? मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला असता का? अरे शिवानाबी घाबरला असता तर स्वराज्य मिळालं असतं का? बाजी प्रभू लढला नसता तर राजे गेले असते का? ए शंभूबाळ घाबरला असता तर धर्म कधी टिकला असता का? जा रे राजा जा, जा रे जा. तू जर उद्या शहीद झाला तर तुझा हा बाप अभिमानाने छाती काढून मरेपर्यंत भाकरी करेल. जा. काय बाप आहे महाराज. अशा बापाची गरज आहे गड्या. बापाना पोरगा काढून दिला. पोरांनो, पोरगा सीमेवरती लढायला गेला. 5 वर्ष 2008 साली गेला होता. 9, 10, 11, 12 4 वर्ष देशासाठी काम केलं आणि 12 साली आपल्या डोंगरगावची यशोदा त्याला दिली. थाटात लग्न झालं. 13, 14, 15, 16 आणि 17 अशी 5 वर्षाचा संसार झाला. आणि 2018 साली यशोदेला 9 महिने पूर्ण झाले होते. 9 महिन्याचं बाळ तिच्या गर्भामध्ये होतं. धनत्रयोदशीचा दिवस होता. 11/11/2018 तारीख होती आणि त्या तारखेला बाप तिला माहेरी आणायला गेला होता. रात्री 1 वाजता देशाच्या मातीचं रक्षण करता करता दहशतवाद्याला समोर जाता जाता सीमारेषेवर 2 गोळ्या दहशतवाद्याच्या सपसप करत त्या पोराच्या छातीमध्ये गेल्या. रे पोरांनो, देशासाठी मुजरा करून ऐका ऐका, तो पोरगा लढता लढता छातीवर गोळ्या झेलून आपल्यासाठी निघून गेला. भारत देशाच्या जेड्यामध्ये बॉडी गुंडाळली आणि त्या गावाला पोहोचली तर तेव्हा बापानं झेंडा सरकून पाहिला तर हंबरडा फोडून बाप रडत होता. माझ्याकडे बघा. बायकोनं पाहिलं तर बेशुद्ध झाली ती बायको. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. नाशिकच्या 6 दिवसानं शुद्धीवर आली तर 6व्या दिवशी तिला मुलगी झाली. एक बाळ हातामध्ये पडलं. कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. अपंग हाताचा सासरा पदरात पडला. या घटनेला यावर्षी 6 वर्ष झाले. 11/11 तारखेला दरवर्षी माझं कीर्तन असतं तिथं. 6 वर्ष झाले माझंच कीर्तन असतं. सगळा खर्च मीच करतो. टाळकरी, गायक, वादक, मंडप, सिस्टीम सगळे 1 लाख रुपये मला लागतात. हो, तुम्ही दिलेले पैसे काय नुसते खायला नसतात. ते पैसे देशाच्या धर्माच्या कामी आणावे लागतात. हे मी सांगत नाही कधी, पण आता लोकाला वाटतं महाराज लोकांची लय मजा आहे म्हणून सांगावं लागतं. कधीतरी या, माझ्या काल कैलास येणार होता, त्याला थोडीशी अडचण आली, तुमच्याकडे यायचं होतं म्हणून. नाही तर सकाळी माझं कीर्तन असतं तिथं. हो, जवळजवळ 2000 टाळकरी येतात. हो, 10,000 लोक येतात. दरवर्षी तिथं कीर्तन असतं. अजून त्या पोरीनं लग्न केलं नाही दुसरं महाराज. 27 वर्षाची तरणीबांड पोरगी आहे बघा. हो, काळी काळी मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे काळं. एक तुळशीची माळ आहे. कपाळाला कुंकू नाही तिच्या. एक 6 वर्षाची पोर आहे. म्हणून मी तिला, मला देवानं सख्खी बहीण दिली नाही महाराज. चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. मला एकच बहीण आहे. ती यशोदा गोसावी नावाची माझी बहीण आहे. दरवर्षी मी तिची भाऊबीज करतो. माझ्या जवळची 50,000 लाख रुपये खर्च करतो. खूप आनंद वाटतो मला करायला, कारण आपल्यासाठी गेला होतो पोरगा. बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा पोरगा होता. अशा कथा सांगता सांगता 12 वाजतील, तुम्ही कंटाळणार नाही. 25वं वर्ष आहे. पुढच्या वर्षी मी येणारच आहे तुमच्याकडे, काळजी करू नका. राहिलेलं आता पुढं सांगेल. एवढं माझं ध्यानात ठेवा, एक विचाराचे पिता पुत्र कसे असतात. बाप ज्या विचाराचा आहे त्या विचाराचा मुलगा हवाय. म्हणून माझी जातीचे मज भेटो कोणी. ऐका ऐका, एक विचाराचे माता पुत्र कसे असतात. ऐका रे ऐका, एक विचाराचे माता पुत्र आहेत. हो, जिजाऊ नावाची माता आहे. शिवाजी राजा नावाचा पोरगा एक विचाराचा आहे. हो, सईबाई नावाची माता आहे. शंभूबाळ नावाचा पोरगा आहे. झाशीची राणी माता आहे. लक्षात ठेवा, एक विचाराचे माता पुत्र आहेत. कौशल्य आणि राम. भिन्न विचाराचे माता पुत्र आहेत. कैकेयी आणि भरत. त्या कथा सांगायला आता वेळ भरला नाही. एक विचाराचे बंधू आहेत. राम लक्ष्मण. वनवास रामाला आहे पण दुःख लक्ष्मणाला आहे. लखन म्हणतोय, दादा प्रभू, ज्याने तुम्हाला वनवास दिला त्याची जीभ काटल्याशिवाय मी राहणार नाही. त्याचं मस्तक उडवल्याशिवाय मी राहणार नाही. बघा ना, सकाळी माहिती होतं प्रभूला मला गादी आहे. संध्याकाळी माहिती होतं तापस वेश विशेष उदास. 14 बरस रामू वनवासी. रघुकुलरीत सदा चली आई. प्राण जाए पर बचन न जाय. हे चालणार आहे विधना तेरे. लेख किसी के समझन आते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय. बन को
जाते हैं। एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मार। एक राजा के राज दुलार बन बन फिरते मारे मार। सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं। जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं। 14 वर्षासाठी प्रभू वनवासात जातात। लखन पाय आपटत येतो, दादा मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार। भाऊ जिथं आहे तिथं लखन उभा राहतो। हा एक विचार आहे भावाचा। भिन्न विचार आहे बिभीषण आणि रावण। रावण म्हणतोय मला गादी पाहिजे, बिभीषण म्हणतो मला राम पाहिजे। भिन्न विचार तुकोबारायांना पाहिजे। एका विचाराचा माझी ये जातीचे मज भेटो कोणी। महाराज 11ला 5 मिनिटं राहिले। कळलं आम्हाला तुम्हाला तुमच्या जातीचा पाहिजे। तुमच्या जातीचा बाजीप्रभू आहे, तुमच्या जातीचा भरत आहे, तुमच्या जातीचा लखन आहे, तुमच्या जातीची कानोपात्र आहे, तुमच्या जातीचे नामदेवराय आहेत, तुमच्या जातीचा आता सांगितलेली एवढी मोठी जवान आहे, तुमच्या जातीचा शंभूबाळ आहे, तुमच्या जातीचा बाजीप्रभू आहे, तुमच्या जातीचा शिवानावी आहे, तुमच्या जातीचे संत आहेत। काय गोड सांगितलं तुम्ही महाराज आम्हाला। एकादशीच्या पर्व काळावर कधी 11 वाजले कळालं नाही, पण तुमच्या जातीचा जो असतो तो असतो कसा। कैलास किती उंच जातो आवाज। सगळ्यात उंच आहे कैलास पर्वत, तसा कितीही उंच जातो। आणि नुसता उंच जात नाही, वर गेल्यावर काहीच नको वाटतो। वर गेल्यावर इतक्या उंच नको वाटतो, पण उंच गेल्यावर अशी ताण मारताना हृदयात जागा करणारा आवाज माझ्या कैलासचा आहे। म्हणून फार गोड महाराष्ट्र म्हणतोय कैलास बुवा, कैलास बुवा। आणि माझ्या कीर्तनात आम्ही पाथर्डीला कीर्तन केलं, काल्याचं कीर्तन होतं काल्याचं। आणि क्रेनला दही अंडी बांधली होती पोरांनो। क्रेनला 50,000 लोक होती कीर्तनाला। काल्याचं कीर्तन जरा वेगळं असतं आपलं। काल्याच्या कीर्तनात क्रेनला दही अंडी बांधली आणि या गड्याला मी गवळण म्हणायला लावली। 1 लाख लोक होती महाराज। क्रेनवर दही अंडी म्हणजे क्रेनला दही अंडी, महाराज क्रेननीच नेला होता दही अंडी फोडायला बरं। आता एक सप्ताह 2025ला डिसेंबर महिन्यात पुढच्या वर्षी तो सप्ताह सोलापूरला आहे। तो सप्ताह आमच्या एका भक्तांनी ठेवलाय। हेलिकॉप्टरला दही हंडी बांधायची, महाराज हेलिकॉप्टरनीच न्यायचा। माझंच कीर्तन आहे काल्याचं आणि हाच गडी गायला आहे। तेव्हा आता इतकं नाव होणार आहे गड्याचं, 51च्या खाली मागत नाही मग तो त्यावेळेला। आमच्या वाट्याला येतो की नाही काय माहिती बरं, कारण का आवाजच तसा आहे महाराज।
पैशामध्ये गंती होणार नाही महाराज. हे कोहिनूर आहेत, रत्न आहेत महाराज. हे बघा ना ही पोरं महाराज, अहो ही पोरं 2 तास झाले नुसते चालून कीर्तन ऐकतात महाराज. हे कशामुळं झालंय? हे आवाज, क्वालिटी, चिंतन, शिवाजी महाराज, तानाजी, हे सर. अहो 11 वाजले महाराज, नाही कळाली वेळ तुम्हाला. कैलास नाकरूर महाराजन, प्रदीप महाराजन, अमोल काय आम्हाला म्हणजे असं पोरगा करण महाराजासारखं काही कमी नाही महाराज. हे आपल्या भविष्यामधले रत्न आहेत महाराज. सगळ्यांना धन्यवाद. विठोबा रखुमाई.